मराठा आरक्षण ह्या विषयावरती मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण सुरू आहे आणि ते प्राणांतिक उपोषण चालू आहे मित्रांनो, आणि या संदर्भातला धसका घेऊन काही आमदार खासदार राजीनामा देत आहेत. लक्षात घ्या, आमदार खासदारांनी राजीनामा दिल्यामुळे चेल्यांनी उड्या मारायची गरज नाही. ही समाजाची शुद्ध फसवणूक आहे. आमदार खासदार यांना जे निवडून दिलेले ते याच्यासाठी निवडून दिलेले की तुम्ही लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत, ते प्रश्न सोडवले पाहिजेत. तुम्हीच जर ह्या प्रश्नांपासून पळून जाणार असाल तर लोकांचे प्रश्न सोडवायचे कुणी? म्हणून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती आहे की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषण त्यांचं चालू आहे तोपर्यंत कोणत्याही आमदाराने खासदाराने राजीनामा द्यायचा नाही आहे. उलट कोणत्याही आमदार खासदाराने विधानसभा आणि लोकसभेतून हटायचं नाही आहे. आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण संपत नाही आहे तोपर्यंत, म्हणजेच जोपर्यंत तो प्रश्न संपत नाही तोपर्यंत कोणताही आमदार खासदारांनी त्याच्या मतदारसंघामध्ये फिरकायचं नाही आहे. ह्याची जयंती, त्याची जयंती, हे उद्घाटन, ते हे सगळे लफडी बंद करा, ही सगळे भानगडी बंद करा. फक्त एकच काम आहे, आमदार खासदार ह्या दोन्ही मंडळींना एकच काम आहे, ज्या विश्वासानं, ज्या भावनेनं आणि ज्या कामासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते काम म्हणजे तुम्ही तातडीचं अधिवेशन बोलवणं. त्या अधिवेशनामध्ये तातडीने तुम्ही चर्चा करणे, ठराव पास करणे आणि मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावणे. ते कशातून द्यायचं, कुठून द्यायचं, कसं द्यायचं, किती द्यायचं ह्याचे पूर्वी मी व्हिडिओ बनवून सांगितलेले आहेत. त्यामुळे आमदार खासदारांना आता असा स्टँड घ्यायला आम्ही जागा ठेवलेली नाही की मला माहीत नव्हतं, मला तरतुदी माहीत नव्हत्या, मला ते लक्षात आलं नाही, मला तज्ज्ञ नेमायला लागतं. हे तज्ज्ञ बिज्ञ ते सगळे जे सांगणार ना ते सगळे व्हिडिओ याच्यापूर्वी मी बनवून सांगितलेत, सगळे पर्याय सांगितलेले आहेत. तुम्हाला फक्त आता विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बसून हे सगळं पटलावर मांडायचे, मंजूर करून घ्यायचे आणि तरच तुम्ही बाहेर पडायचे. जर तुम्ही हे करू शकला नाही तर तुम्ही घराबाहेर सोडून द्या, तुम्ही देशाबाहेरसुद्धा पडू शकणार नाही. आणि जर तुम्ही हा प्रश्न नीट हाताळला नाही तर लोकांमध्ये जो भावनेचा उद्रेक होईल, लोकांमध्ये जो असंतोष निर्माण होईल, याची संपूर्ण जबाबदारी ह्या पुढाऱ्यांवरतीच राहील. आणि जसं श्रीलंकेमध्ये राष्ट्रपतीपासून ते पंतप्रधानाची पळापळ झाली त्याच्यापेक्षा भयानक पळापळ या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांची होईल. कारण संपूर्ण श्रीलंकेची लोकसंख्या 4 कोटी होती आणि इथं फक्त मराठ्यांचीच लोकसंख्या 4.5 ते 5 कोटी आहे. आणि मराठा समाजाच्या सोबत सगळाच समाज उभा राहणार मित्रांनो. मराठा समाजाच्या विरोधात जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती आणि कधीच राहणार नाही. कारण मराठा समाजाने नेहमीच सर्व जातीच्या लोकांना, सर्व धर्माच्या लोकांना मोठ्या भावाप्रमाणे वागणूक दिलेली आहे. त्यांच्या पालनपोषणाची आणि त्यांच्या उत्कर्षाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि हे करता करताच मराठा समाजाचं स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि मराठा समाजावरती मोठा जो अन्याय झालेला आहे. मुलांचं शिक्षण थांबलं, मुलांच्या रोजगाराचे प्रश्न तयार झालेले आहेत आणि एक काळामध्ये राजा असणारा मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे. आणि ह्याला सगळं जबाबदार जर कोण असेल तर या राज्यकर्त्यांची किंवा राजकारणी लोकांची अनास्था, आपल्या समाजाला गृहीत धरणं. अरे गृहीत धरणं ते किती असतं? काही मी मंत्र्यांचे, काही आमदारांचे व्हिडिओ ऐकले, सरळ सरळ ते कार्यकर्त्यांना आया बहिणीने शिव्या देत आहेत. ही मगरुरी, हा माज. मी म्हणून जे सांगतोय, गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये मी बोललो की मराठा समाजाचं सर्वात जास्त नुकसान जर कोणी केले ते मराठा राजकारणी लोकांनी केले, हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आता तुम्ही भावनिक करू नका. राजीनामा दिला आहे, तुम्हाला राजीनामा देण्यासाठी आमदार खासदारांना निवडून दिलेलं नाही, तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले. आणि म्हणून तुम्ही आता याच्यापुढे कुठेही मतदारसंघात, गाडीत, हायवेला दिसले नाही पाहिजे. तुम्ही फक्त लाईव्ह दिसले पाहिजे. विधानसभेमध्ये तुम्ही काय करताय, लोकसभेमध्ये तुम्ही काय चर्चा करताय, ठराव करताय, ह्याचं लाईव्ह आम्हाला पाहायचं आहे. कोण विरोध करतोय, काय अडचण येते, हे सगळं आम्हाला बघायचं आहे. आणि काही अडचणी येऊ नये, काही तुमचा अभ्यास कमी पडू नये म्हणून आम्ही याच्यापूर्वीसुद्धा व्हिडिओ बनवून त्यातले सगळे ऑप्शन तुम्हाला दाखवलेले आहेत. याच्यापूर्वी तुम्ही कशा प्रकारचे निर्णय घेतले, त्यावेळी कोणकोणत्या तरतुदी वापरल्या, घटनेच्या तरतुदी कुठल्या वापरता येतात, युनायटेड नेशनच्या कुठल्या तरतुदी वापरता येतात आणि कशाप्रकारे 24 तासामध्ये EWचं जसं आरक्षण झालं तसं मराठा समाजाचा प्रश्न सोडवता येईल, ह्या सगळ्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला फक्त आता अंमलबजावणी करायची आहे. आणि ती जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही जर हा चमत्कार 7 दिवसाच्या आत करू शकला नाहीत किंवा मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीचं काही बरं वाईट व्हायच्या अगोदर जर तुम्ही हा चमत्कार केला नाही तर तुम्हाला जनता असा साक्षात्कार दाखवेल की पुढच्या किमान 7 पिढ्या तरी तुमच्या कुटुंबातलं कुणीही राजकारणात यायला धजावणार नाही. हे तुम्हाला मी सांगतो. कारण यावेळी लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि राजीनामा देणं हे लोकांना भावनिक करून गंडवण्याचा प्रकार आहे. त्यापेक्षा तुम्ही व्यावहारिक वागा. तुम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या समाजाच्या वतीनं लढा, ती लढाई जिंका, तर लोक तुमच्या विजय यात्रा काढतील. अन्यथा जसं जरांगे पाटील म्हणतायत, एक तर माझी ह्या
विषयामध्ये एकतर अंतयात्रा निघेल किंवा माझी विजय यात्रा निघेल. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर जरांगे पाटलांची अंतयात्रा निघली तर मला वाटतं या देशातल्या कुठल्याच राजकीय माणसाची विजय यात्रा निघणार नाही. जे जरांगे पाटलांची यात्रा निघेल तीच यात्रा सर्व पुढाऱ्यांची निघेल. एवढ्या लोकांचा रोष, असंतोष आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, जिजाऊंकडे, छत्रपती शिवाजी महाराजांकडे, की मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याने त्यांना साथ द्यावी आणि हा लढा आम्ही जिंकू. तोपर्यंत ह्या मावळ्याचं प्राणाचं रक्षण झालं पाहिजे. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आणि मनोज जरांगे पाटील यांचं आरोग्य कायम राहत हा प्रश्न सुटला पाहिजे. मित्रांनो, गड आला पण सिंह गेला असं आम्हाला नको आहे. आम्हाला सिंह पण राहिला आणि आमचा गड पण आला, हेच आम्हाला नवीन इतिहास तयार करायचा आहे. आणि म्हणून सर्व लोकांनी मनोज जरांगे पाटलांच्या त्या आरोग्यासाठी सुद्धा छानपैकी आपण शुभेच्छा व्यक्त करूया. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला काय होणार नाही याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी सकारात्मक राहूया. आणि पुढारी लोकांना विनंती आहे की आता तुम्ही जनतेचा अंत पाहू नका. हा तुमचा अंताच्या दिशेनं चाललेला हा लढा आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं उदासीनपणा किंवा टंगळमंगळ करताय लोकांच्या प्रश्नाची, ही परवडणारी नाही. आणि लोकांची जी परवड झालेली आहे ती परवड आता मात्र भविष्यात तुम्हाला परवडणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील तिथे उपोषणाला अंतरवालीला बसलेले आहेत तोपर्यंतच तुम्ही ताबडतोब 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये सगळी चर्चा वगैरे करून निर्णय घेऊन टिकणारं आरक्षण द्या. अन्यथा तुमचा कुठेही टिकाव लागणार नाही आणि टिकाव उचलायलासुद्धा तुम्हाला माणूस मिळणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. आणि राजीनामे देऊन लोकांना भावनिक करू नका. चेल्यांनी लगेच पोस्ट शेअर करायची गरज नाही. आमच्या साहेबांनी राजीनामा दिला, आमच्या साहेबांनी याव केलं, असा जो कोणी असेल ना, त्या मूर्खांनी हे समजून घेतलं पाहिजे की आमदार खासदार जे निवडून दिले जातात ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. अरे सैन्य आम्ही पोसायचं आणि युद्धाच्या वेळी जर ते सैन्य पळून जाणार असेल तर हे रणछोडदास आम्हाला नको आहेत. आम्हाला रणछोडदास भगोडे नको आहेत, आम्हाला पळपुटे नको आहेत, आम्हाला कळकुटे नको आहेत. आम्हाला जे पाहिजेत ते तळमळीचे, कळकळीचे लोक पाहिजेत, ज्यांनी हा प्रश्न तातडीनं सोडवला पाहिजे.